मी सौ स्वाती चंद्रशेखर अजमाने. स्वागत आहे आपलं देवाची याद्वारी या चॅनलवर आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो आहोत पहिलं ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र सोमनाथ येथे. माझ्या मागे तुम्ही सोमनाथ मंदिर बघू शकता आणि जसं की सगळीकडे असतं तसंच इथेही आहे. मोबाईल अजिबात कुठे अलाउड नाही आहे, म्हणून आपण बाहेरच उभं राहून मंदिराच्या प्रांगणामध्ये हा ब्लॉग करत आहोत. तर हे आहे सोरटी सोमनाथ, सौराष्ट्र राशे सोमनाथ मंदिर आहे. सोरटी सोमनाथाचं मंदिर आणि हे ज्योतिर्लिंग आहे. भगवान इथे समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहेत. तर या मंदिरावर 16 वेळा गजनीच्या मोहम्मदाने स्वारी केली होती. असं म्हणतात हे मंदिर सोन्याचं होतं. याच्या खांबांना हिरे, माणकं, मोती लावलेले होते आणि अतिशय संपन्न असं हे प्रदेश होता. 16 वेळा त्याने लुटून नेलं हे सगळं मंदिर आणि ती सगळी संपत्ती समुद्रमार्गे त्यांनी त्याच्या मुघल राज्यात नेली होती. परंतु आपला भारतीय धर्म, सनातन धर्म इतका श्रेष्ठ आहे की त्याला आजही कोणी पुसू शकलेलं नाही. नंतर देवी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. देवी अहिल्याबाईंचं कार्य तर खूप महान आहे. त्यांनी भारतात अनेक ठिकाणी सर्व ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार तर केलेला आहेच, परंतु अनेक ठिकाणी घाट, नद्यांवर रस्ते आणि इथे येणाऱ्या भाविकांच्या सुविधा होण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या त्यांनी केलेल्या आहेत. तर तेव्हा इथलची जी राजकुमारी होती तिने इथलं शिवलिंग लपवून ठेवलं होतं. त्याचं मंदिर बाजूला आहे आणि ते अहिल्याबाई देवी होळकर यांनी बांधलेलं आहे. आणि त्या मंदिरात सध्या पूजा, अभिषेक आपल्यासारखे सामान्य भक्त जाऊन करू शकतात. या मंदिरात मात्र फक्त दर्शन होतं आणि त्या मंदिरात आपण अभिषेक करू शकतो. आमचे शतशः ऋणी आहोत अहिल्यादेवी होळकरांच्या. आमच्या अनेक पिढ्या त्यांच्या ऋणी राहतील की त्यांनी भगवंतांना आमच्यासाठी सांभाळून ठेवलं, जीर्णोद्धार केला, परत एकदा त्यांना प्रस्थापित करून ठेवलं. आणि तेव्हाचे नेते श्री सरदार वल्लभभाई पटेल यांचंही हे मंदिर बांधण्यामागं खूप मोठं योगदान आहे. त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. मी सर्वांची मनपूर्वक माफी मागते. मोबाईलच्या मंदिराच्या कॅरिडोरमध्ये 1 सेकंदसुद्धा मोबाईल नेला जात नाही. प्रांगणाच्या बाहेरच आपल्याला मोबाईल जमा करावा लागतो. परंतु माझ्या मागे मंदिराची तुम्ही एक झलक बघू शकता. अतिशय देखणं आणि शिल्पकलेचा उत्तम नमुना असणारं असं हे मंदिर आहे. आणखी ह्या मंदिराचं असं एक वैशिष्ट्य आहे की ह्या समुद्र आणि पुढे जमीन नाही आहे, हा डेड एंड आहे. भगवंताची शक्ती बघा. भारतातली जी ज्योतिर्लिंग आहेत ती काहीतरी स्थानाचं त्या महत्त्व आहे. तर ह्या स्थानाचं असं महत्त्व आहे की हे समुद्राच्या किनाऱ्यावर आहे आणि इथून पुढे जमीन नाही, डेड एंड आहे. कसाब वगैरे लोक आले होते तेही ह्याच मार्गाने आले होते. त्यामुळे इथे प्रचंड टाईट सिक्युरिटी आहे आणि हालचाल करायला मुळीच जागा नाही. अर्थात ती चांगली गोष्ट आहे. आणि अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते. मंदिरात गेलं की आपल्याला छान समुद्र दिसतो आणि आपण इतकं तल्लीन होऊन त्या निसर्गाशी समरूप होतो, एकरूप होतो. ती थंड हवा, तो समोरचा समुद्र, तो परम पावन शिव आणि त्याची पत्नी शक्ती, दोघंही इथे आहेत. भगवान गणेश आहे, हनुमानजी आहे. तुम्ही याल तर अवश्य छान इथे दर्शन घ्या. आणि मोबाईल बाहेर असल्यामुळे खरंच सांगते निसर्गाशी आपण एकरूप होतो आणि खूप सुंदर मला तो अनुभव वाटला. सूर्यनारायण प्रकट होत होते आणि पहिल्या किरणात श्री सोमनाथाचं दर्शन झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपली ही सिरीज आता गुजरातमधली चालूच राहील. तर हर हर महादेव. श्री क्षेत्र सोमनाथ, सौराष्ट्र. माझ्या मागे बघितलं तुम्ही ते मंदिर सोरटी सोमनाथ.